केतन अग्रवालच्या वडिलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुलाला न्याय देण्याची विशाल अग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवरती चालवण्याची देखील विशाल अग्रवाल यांची मागणी। केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी पोलीस चौकशीमध्ये सिया आणि चेतनचं एकमेकांकडे बोट। सिया म्हणाली अखेरचा धक्का चेतननं दिला, तर अंतिम धक्का सियानं दिल्याचा चेतनचा आरोप। सिया आणि चेतन यांच्यावरती एकमेकांकडून आरोप प्रत्यारोप। लोहगडावरती केतन अग्रवालच्या हत्येच्या घटनेचं पोलिसांनी रिक्रिएशन केलंय। पुणे ग्रामीण पोलिसांकडून हत्येच्या घटनेचं रिक्रिएशन। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडूनही घटनास्थळाची पाहणी। 31 मे रोजी केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता। केतनला ट्रेकिंगच्या बहाण्यानं लोहगडावरती नेण्यात आलं होतं, मात्र तेव्हा हत्येचा प्रयत्न यशस्वी झाला नाही। 4 जूनला केतनला मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो देखील फसला होता। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणामधल्या आरोपीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीचा कॅफेमधला सीसीटीव्ही समोर। हत्येच्या 1 दिवस आधी म्हणजे 17 जूनला आरोपी सिया आणि चेतन दोघेही याच कॅफेमध्ये भेटले होते। याच ठिकाणी त्यांनी केतनच्या हत्येचा कट रचला। केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलची भेट घेण्यासाठी कुटुंबाची टाळाटाळ। आईवडील आणि सख्ख्या भावाने सियाची भेट घेणं टाळलंय, तर आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन माहिती जाणून घेतली आहे। नसरापूरमधल्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। येत्या 29 जूनला आरोपी भीमराव कांबळे याच्या शिक्षेच्या संदर्भातला निकाल हाती येईल। माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीचे एन्काउंटर करा किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या। मृत्यू झालेल्या मयांक लोहार याच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया। इनकाउंटर कर दो, नहीं तो उसको फांसी में लटका दो, पूरी दुनिया देखेगी। इनकाउंटर करते उन्हें फांसी दो, उन्हें मार दो, सरकार तो सबको मारे। बदलापूरमध्ये पत्नीची नाक आणि तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा पतीनं बनाव रचला, मात्र शवविच्छेदन अहवालामुळे या पतीचं बिंग फुटलंय। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या। पत्नीवरती घटस्फोटासाठी पती दबाव टाकत होता आणि पत्नीनं नकार दिल्यामुळे तिची हत्या करण्यात आली। आपल्या जे काही डाऊट्स होते, सस्पेक्टेड गोष्टी होत्या, त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण चौकशी केली। चौकशीअंती सदर महिलेचा मृत्यू हा गळा आणि नाक दाबून हे झालेलं असं निष्पन्न होत आहे। सध्या आपण 2 लोकांना अटक केलेली आहे, त्यामध्ये एक त्यांचे पती आणि सासूला ताब्यात घेतलेला आहे। सदर पती जे आहे त्याचे बाहेर संबंध असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त आहे। त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे। त्या तपासाअंती ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या तपासामध्ये आम्ही उघड करू। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचलेत। मुंबईमधील मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये त्यांनी पक्षामधली मरगळ झटकून कामाला लागण्याचे आदेश दिले। कामगिरी सुधारण्याचे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। स्थानिक प्रतिनिधींनी घरामध्ये बसू नये, ढिम्म राहू नये असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। बीएलओच्या कामाकडे लक्ष देण्याच्या देखील राज ठाकरेंच्या सूचना। तसंच आता फसलात तर यापुढे उपयोग होणार नसल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले। सध्या देशामध्ये सत्तेमधून पैसे आणि त्यामधून फोडाफोडी सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेल्या जैन समाज बांधवांना राज ठाकरेंनी चांगली स्तंभी दिली आहे। राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकवू नका असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला। तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका, राज ठाकरेंचा जैन बांधवांना सल्ला। उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकलंय। उद्यापासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा केला जाणार आहे। खासदारांच्या मतदारसंघामध्ये मेळावे देखील घेतले जातील। कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला जाईल आणि यासाठी उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये। शिंदेंसोबत गेलेल्या वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्या उद्धव ठाकरे यांची संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे। शहरामधील जैन भवन मंगल कार्यालयामध्ये ही सभा होणार आहे। शहरामध्ये या संदर्भातले बॅनर देखील लागले आहेत। राजकारणामध्ये पुढे काय वाढून ठेवलंय माहिती नाही, मात्र शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकर यांनी घ्यायला नको होता। आमदार कैलास पाटील यांची भूमिका। उद्धव ठाकरेंचं ओमराजेंवरती मुलासारखं प्रेम आहे आणि
आता यानंतर त्यांना ते मिळणार नसल्याची देखील प्रतिक्रिया. साहेबांचं शिवसैनिकांचं त्यांच्यावर होतं तेवढं प्रेम त्यांना परत तरीच मिळणार नाही असं मला वाटतं. आणि बाकीचा निधी मिळेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहीत नाही, म्हणजे निधी, बाकीचं विकास कामं ह्या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास, जे प्रेम होतं ते शिवसेनेकडंच होतं, शिवसैनिकांचं प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचं प्रेम होतं. थोडं थांबा, उद्धव ठाकरे यांचे 14पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील. एकनाथ शिंदे यांनी दाढीवरती हात फिरवला की ऑपरेशन यशस्वी होतं. मंत्री गुलाबराव पाटील यांचं ऑपरेशन टायगरच्या संदर्भात मोठं विधान. झालंय तसं होईल. थांबा थोडं थांबा. 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल. कधीपर्यंत? बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता. हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेलं आहे. जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो. ऑपरेशन टायगरचा सर्वाधिक धोका हा फडणवीसांना आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. शिंदे एक दिवस फडणवीसांना फोडतील, बावनकुळेंना फोडतील, अमित शहांना देखील फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा राऊतांचा घणाघात. ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे. मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, त्यामुळे ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये असलेली गटबाजी ही महायुतीमध्ये नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र काम करतात. तुमचा पक्ष तुम्ही सांभाळा. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर. महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवूनच देवाभाऊ दिवस रात्र काम करत असतात. तुमच्यासारखं घरामध्ये बसत नाही. गटबाजी आहे ना ती सांभाळा आणि मग इतरांवर टीका करा. महायुती म्हणून अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे राष्ट्रप्रथम याच अजेंड्याखाली काम करतात. तुमच्यासारखं घर भरण्याचा अजेंडा आमचा नाही. ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना पक्षामध्ये प्रवेश दिल्याच्या नंतर आता शिवसेनेची काँग्रेसच्या बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर. उदय सामंत यांचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेमध्ये येण्याचं निमंत्रण. वडेट्टीवार यांच्यासारखे ताकदवान नेते जर आमच्या पक्षात आले तर सर्वात जास्त आनंद मला होणार असल्याची देखील सामंतांची प्रतिक्रिया. नाही, विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत. पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधी चर्चा केली नाही, पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल, कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचं काम करतायत. उदय सामंत यांची ऑफर विजय वडेट्टीवार यांनी नाकारली. तिहेरी तलाकच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी विधानसभेमध्ये केलेलं विधान हे वैयक्तिक आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तिहेरी तलाकच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि संसदेनं मंजूर केलेला कायदा सर्वोच्च असून त्याचं पालन झालं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय. प्रस्तावित गुरुद्वारा कायदा बदलण्यासाठी आमचा विरोध आहे. शीख समाजामध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न. आमदार रोहित पवार यांची टीका. उघड्या गटारामध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होईल. मुकादम मुद्दाम उघड्या गटारामध्ये पडल्याचा महापौर रितू तावडे यांना संशय. महापौर रितू तावडे यांच्याकडून चौकशीचे आदेश. मुंबईमधील गांधी मार्केट परिसरामध्ये महापौर रितू तावडे पाहणी करताना मुकादम उघड्या गटारामध्ये पडला होता. अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे का? मग आम्हाला तुमची टेंडर मंजूर करण्यासाठी बोलावलंय का? पंढरपूरमध्ये झालेल्या जिल्हा परिषदेमधल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सर्वसाधारण सभेचा केवळ फार्स असल्याचा देखील आरोप. गोंदियामधील भूमिगत गटार योजनेच्या कामांना नगराध्यक्षांनी ब्रेक लावलाय. कंत्राटदारांना तात्काळ काम बंद करण्याच्या सूचना. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे गोंदिया शहरामधल्या रस्त्यांची दुरवस्था.
खोदकाम केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा. नागरिकांचा रोष पाहता नगराध्यक्षांनी हा निर्णय घेतलाय. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोगस भरतीची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे. सायबर पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. बेरोजगार युवकांच्या फसवणुकीची शक्यता. पोलीस आणि सुरक्षा विभागामध्ये भरती असल्याची ही पोस्ट होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या 63 महाविद्यालयांची शैक्षणिक संलग्नता ही तात्पुरती रोखण्यात आली आहे. याचा शैक्षणिक सत्रावरती परिणाम होण्याची शक्यता. सर्वाधिक 43 महाविद्यालयं नागपूर जिल्ह्यातली आहेत, तर उर्वरित महाविद्यालय भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यामधलं आहे. भंडारा धान भरडाई घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश. एबीपी माझाच्या बातमीनंतर मंत्रालयामधून चौकशीचे आदेश देण्यात आले. मीटर रिडिंग न दाखवताच हजारो क्विंटल भरडाई केल्याचा प्रकार. मंत्रालयामधून आदेशाच्या नंतर पणन अधिकारी स्वतः मैदानात उतरले. राज्यामध्ये टीबीचा धोका वाढलाय. 11,000पेक्षा अधिक गावं सध्या हाय रिस्कमध्ये आहेत. 100 दिवसांच्या टीबीमुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसांमध्ये 6,111 नवे रुग्ण सापडलेले आहेत. नागपूर, यवतमाळ, अमरावती, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यामध्ये शेकडो गावं ही धोक्याच्या यादीत आहेत. एमपीएससी तर्फे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची 2,619 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पदभरतीसाठी 27 जून ते 17 जुलै या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येतील, तर ही परीक्षा 27 सप्टेंबरला होणार आहे. एमपीएससी परीक्षेमध्ये लिपिक टंकलेखक पदासाठी 1,864, कर सहाय्यकासाठी 282, तांत्रिक सहाय्यकाची 3, सहाय्यक मोटार वाहक निरीक्षकाची 461, तर उद्योग निरीक्षकाच्या 9 पदांचा समावेश आहे. जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने चेतना व्यसनमुक्ती केंद्र यांच्या मार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महापौर दीपमाला काळे यांचा इशारा. बीडमध्ये दुधामध्ये पाणी मिसळल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला. बार्शी रोड, जालना रोड आणि परळी रोड या परिसरामधला हा प्रकार आहे. भेसळ करणाऱ्यांवरती कारवाईची स्थानिकांची मागणी. भंडारा शहरालगतच्या नाल्यामध्ये औषधांचा मोठा साठा सापडलाय. राज्यभरामध्ये होत असलेल्या एफडीएच्या कारवाईमुळे औषधं फेकल्याची शंका आहे. नाल्यामध्ये औषधांचा साठा फेकल्यामुळे जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय. मुंबई सायबर गुन्हे शाखेची आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई. बनावट एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणूक करणारी 6 जणांची टोळी जेरबंद. भारतामधील 3,206 फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये या टोळीचा सहभाग आहे. देशभरामध्ये 1,24,00,000 नागरिकांना पाठवण्यात आलेला मेसेज सायबर पोलिसांकडून रिकव्हर. जळगावच्या 40 गावमध्ये पोस्टामध्ये भरणा करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पिशवीमध्ये 50,000 रुपयांची चोरी झाली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करताना ब्लेडनं पिशवी कापून ही रोकड लंपास करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये 2 संशयित महिला दिसल्यात. शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यामधील महिला आणि बालविकास विभागामधील संरक्षण अधिकाऱ्याला 12,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. महिला आणि बालविकास विभागामधील संरक्षण अधिकारी तुषार राणेवरती कारवाई. तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीला क्रांतिज्योती बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी ही लाच घेण्यात आली होती. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती स्थानिक गुन्हे आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये जुगार खेळताना अनेकांना ताब्यात घेण्यात आलं. 59 जणांच्या विरोधात आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य देखील पोलिसांनी जप्त केलंय. मोक्का आणि हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कोथरूड पोलिसांच्या जाळ्यात. पुण्यामधील कोथरूड पोलिसांनी फरार आरोपी निलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा याला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावरती ही कारवाई करण्यात आली आणि यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामधल्या मानकी गावामधील उद्धव बाबा मंदिरामधून 5.5 किलो चांदी लंपास झाली. दानपेटीमधील रक्कम देखील सध्या चोरीला गेलेली आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरामधील 6 लाखांच्या बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय. रिक्षा चालकासह 2 जणांना अटक. पोलिसांनी 4 लाखांची रोकड आणि रिक्षासह 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर उर्वरित आरोपींचा देखील शोध सुरू आहे.
जुन्या वादातून मारहाण करून सोनसाखळी पळवणाऱ्या 3 जणांना अटक. भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाची कारवाई. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी ही अटक केली आहे. आरोपीकडून सोनसाखळी आणि रोख रक्कम देखील जप्त. नाशिकच्या देवळाली गावामध्ये मद्यपानाच्या दरम्यान झालेल्या वादामधून मित्रानंच एका मित्राची हत्या केली आहे. दारू पीत असताना या दोघांमध्ये वाद झाला. काही तासांमध्ये संशयित आरोपीला अटक झाली आहे. योगेश गायकवाड यानं विशाल माळवे याची हत्या केली. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरती कारचा भीषण असा अपघात झालेला आहे. संभाजीनगरचे 4 व्यावसायिक याच्यामध्ये ठार झाले आहेत. 2 जण गंभीररीत्या जखमी आहेत. दिल्लीला मालाची खरेदी करण्यासाठी हे व्यावसायिक निघाले होते. बीडमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. दुचाकीस्वारांना रस्त्यामध्ये अडवून कोयत्यानं वार करत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. पुण्यामधल्या इंदापूर इथून या टोळीला अटक करण्यात आली.